एल्गार 20 वर्षापासून ठाण मांडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी सांगलीत निदर्शने, पालकमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा। प्रशासकीय वर्तुळात अनेक वर्षापासून एकाच पदावर ठाण मांडून बसलेला टेबल सम्राट प्रवृत्तीविरोधात आता महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाने थेट संघर्षाची भूमिका घेतली आहे। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी आप्पासाहेब पाटील हे गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ एकाच जागेवर कार्यरत असून त्यांच्या तातडीच्या बदलीसाठी पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष आयू कुमार, गोविंद कांबळे, माजी सैनिक यांनी प्रशासनाला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे। या प्रकरणाची पार्श्वभूमी अत्यंत गंभीर असून कुमार कांबळे यांनी यापूर्वी 6 एप्रिल 2026 रोजी लेखी तक्रार केली होती आणि त्यानंतर 28 एप्रिल 2026 रोजी स्मरणपत्रही दिले होते। मात्र वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही। यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय संबंधित कर्मचाऱ्याला पाठीशी घालत असल्याचा थेट आरोप निवेदनात करण्यात आला आहे। प्रशासकीय नियमांनुसार ठराविक काळानंतर बदली होणे अपेक्षित असताना एकाच व्यक्तीने 2 दशके एकाच जागेवर राहणे हे संशयास्पद असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे। या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी आक्रमक पवित्रा घेत कुमार कांबळे यांनी इशारा दिला की जर येत्या 15 दिवसात आप्पासाहेब पाटील यांची बदली झाली नाही तर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना घेराव घातला जाईल। विशेष म्हणजे या आंदोलनादरम्यान भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची राहील असेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे। या पवित्रामुळे आता जिल्हा प्रशासन या टेबल सम्राट कर्मचाऱ्यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।